राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची भेट घेतली। भुजबळ सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमानिमित्त परभणीत आले होते। कायदा सर्वांना सारखा असावा, जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे। बीड जिल्ह्यात समाजात तेढ निर्माण होणाऱ्या पोस्ट व्हायरल होत आहेत, त्यामुळे या पोस्ट आणि कमेंट करणाऱ्या विरोधात पोलिसांनी थेट कारवाईचा इशारा दिलाय। समाजात तेढ आणि द्वेष निर्माण करणाऱ्या युजर्सवर पोलिसांचं विशेष लक्ष असून त्यांच्या विरोधात कडक कारवाईचं धोरण प्रशासनानं घेतलेलं आहे। पुण्यात अश्लील कृत्य करणारा आरोपी गौरव आहुजा याला कारागृहात व्हीआयपी वागणूक मिळत असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला। राज्यात सर्व खोटारडे मौज करत आहेत असं देखील त्यांनी म्हटलंय। अलमट्टी धरणाची वाढवण्यात येणारी उंची थांबवण्याची महाराष्ट्र सरकारच्या नेत्यांमध्ये हिंमत नाही, अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारवर टीका केली आहे। धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाबाबत राज्य सरकारनं सीडब्ल्यूसीकडे कोणतीही तक्रार केलेली नाही, मात्र आपण याबाबत हरकत नोंदवल्याचं ते म्हणाले। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासमोर कोल्हापुरातील आराखड्याचं सादरीकरण करण्यात आले। ग्रामीण भागात महापुरातील नुकसानीची व्याप्ती कमी करण्यासाठी आराखडा बनवला। यामध्ये कळंबा तलावाचं खोलीकरण आणि गोमती नाल्याचं रुंदीकरण या प्रमुख उपाययोजनांचा समावेश आहे। वाशिम, मालेगाव, मंगळुरूपीर, रिसोड, कारंजा आणि मनोरा या 6 तालुक्यांमध्ये भूजल पातळी मोठ्या प्रमाणावर घसरली, त्यामुळे काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली। तसंच एप्रिल-मे महिन्यात हा प्रश्न अधिक गडद होण्याची शक्यता आहे। नाशिकमधील लासलगाव, विंचूरसह 16 गावांसाठी सौर ऊर्जा पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली। या योजनेमुळे सौर ऊर्जेच्या माध्यमातून 16 गावांना जलपुरवठा होणार आहे। तसंच लाखो रुपयांच्या वीज बिलातून या गावांची सुटका होईल।